तर नमस्कार पब्लिक, खूप बोर होत होतं. म्हणलं चला आंबाडीवर जरा जाऊन येऊ, चक्कर बिक्कर मारून येऊ. तर मी आणि माझे फ्रेंड सर्कल पुढे निघालो आम्ही आता आंबाडीला. सांगू दिसतंय का चांगलं मी आता आम्ही इथं आलेलो आहे आंबाडी धरणामध्ये. आता ते बैल बघा, बैल कसा रुपेश भाऊ बहुत भागरे. हे बघा आम्ही सगळे उतरतोय आता इथून खालीवर रस्ता आहे. भैया दिसतंय का, भत्ता घेऊन आलो होतो आम्ही. आता एक प्लेस बघतोय आम्ही जिथं आम्हाला सावली भेटन, कारण की इथं सगळेजण आम्ही गोरे ना, कलर थोडा ब्लॅक होऊ शकतो. इथं बसतोय आता आम्ही. बघा आता आम्ही झाडाखाली बसलेलो काही, झाडाखाली बसलो. आता भत्ता आणला होता आम्ही, जरा म्हटलं भत्ता बित्ता निवांत मध्ये खाऊ, सावलीतला येऊ नये बाहेर, जरा सावलीत बसलोय. बघा संस्कार आता भत्ता सोड काय करतोय, टाकतोय त्याच्यात. रुपेश भाऊ त्याची हेल्प करताय. त्या भत्त्यावाल्यानं फसवलं यार, पण काही आम्हाला कन्नडला एवढा मोठा भत्ता भेटला असता 100 मध्ये. नाव दाखवायचं असतं तू, त्या दुकानाचं नाव दाखवलं असतं तुम्हाला, कालीमठच्या एक्झॅक्ट समोर. त्या भत्त्यावाल्याने काय केलं, ये देखो 100 में इतकाच भत्ता दिया उसने हमको. 150 में 150 रुपयात एवढाच भत्ता दिला यार त्यानं. आणि 5-6 कांदे दिले फक्त कापून. हे बघा नीट दाखव भैया खोलून. कांदे कांदे कांदे. काही नाही, निवांत बसलो होतो आम्ही बस.